तर आज आपण बघणार आहे क्लास 5th चॅप्टर नंबर 16 प्रिपरेशन फॉर अल्जेब्रा. त्यातला प्रॉब्लेम सेट नंबर बघणार आपण 55. आता फर्स्ट क्वेश्चनमध्ये बघा आपल्याला काय दिलं, से वेअर अ राईट ऑर रॉंग. काय सांगायचं आपल्याला की ही इक्वेशन राईट आहे की रॉंग आपल्याला सांगायचं आहे. फर्स्ट दिलं आपलं 23+4 आणि 4+23. आता इथे बघा 23+4 इक्वल टूच्या ही झाली काय तर याला म्हणतो आपण LHS साईड आणि 4+23 इक्वल टूच्या राईट हँड साईडला आपण तो RHS साईड. ठीक आहे, असं आपण दोन साईडने आपण त्याला डिवाईड करू. आता बघा 23+4 याचे टोटल किती येते आपले 27च येते. ठीक आहे, इक्वल टू 4+23 आपले टोटल काय येते तर 27च येते. ठीक आहे, म्हणजे हे काय झालं तर आपलं राईट इक्वेशन आहे. ओके, आता बघा काय दिलं तर आपल्याला सेकंडमध्ये 9+4 किती होतं तर आपला 13 आणि इथं आपल्याला साईडने काय दिलं तर 12 दिलेलं आहे. काय म्हटलं आहे की 9+4 हा ग्रेटर आहे कशाने तर 12ने. तर इथे काय दिलं तर आपल्याला साईन ग्रेटरचं दिलेलं आहे म्हणजे 13 इथे काय तर आपला मोठा आहे म्हणजे 9+4 काय तर आपला मोठा आहे म्हणून काय म्हणूया त्याला राईट म्हणूया. थर्डमध्ये बघा 9+4 आणि लेस दॅन म्हटलं आहे 12ने. बघा काय दिलं तर इथे दिला 13, हे काय होईल आपलं तर 12 कारण की काय होणार तर इथे 13 आपला मोठा आहे आधी ज्याच्यात आपण चेक केलेलं आहे म्हणजे हे काय होईल इक्वेशन हे होईल आपलं रॉंग. नंतर 138 आणि 138 दिलेलं आहे पण इथे 138 काय म्हटलं आहे तर लेफ्ट साईडचं आपल्याला म्हटलं की हा ग्रेटर देणार म्हणून, पण 138 आणि 138 काय होणार तर इक्वल होणार आहे कारण की दोन्ही याची व्हॅल्यू सारखी आहे म्हणजे काय झालं तर हे रॉंग होणार आहे. नंतर फिफ्थ बघा 138 इज ग्रेटर दॅन 138 परत म्हटलेलं आहे. आता 138 आणि 138 तर सेमच आहे म्हणून काय होणार तर हे व्हॅल्यू इक्वल होणार आणि इक्वेशनमध्ये काय रूप तर इथे रॉंग होणार आहे. नंतर 6मध्ये दिलेलं आहे 138 इक्वल टू 138 हे होणार आपलं राईट कारण की दोन्ही काय तर दोन्ही साईडनी 7 दिलेलं आहे किती होते तर 28 आणि लेफ्ट हँड साईडने काय दिलं तर -30 -2 म्हणजे काय होणार तर यांची दोघांची इथे सुद्धा काय होईल आपलं तर 28 म्हणजे याला कमी आपण तर राईट म्हणूया. नंतर दिलेलं आहे 25 डिवायडेड बाय 5 केलेलं आहे. आता 5च्या टेबलमध्ये 25 होतो इथे किती आहे तर आपलं इक्वेशन 5 आणि इथे काय म्हटलं तर आपल्याला इथे पण आपला आन्सर किती आला 5 आला आहे आणि लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईडनं सुद्धा काय आपल्याला 5 दिलेलं आहे म्हणजे इथे काय पाहिजे होतं इक्वल टू साईन यायला पाहिजे होतं पण इथे काय दिलं तर आपल्याला ग्रेटर दॅन साईन दिलेलं आहे म्हणजे काय होईल तर आपल्याला इथे रॉंग होईल. नंतर 5 × 8 दिलेलं आहे. आन्सर आपलं किती येणार तर आपलं 14 इक्वल टू 14 म्हणजे हे काय आपलं राईट आन्सर आहे. नंतर दिलेलं आहे 16+0 आन्सर तर 16च येणार आहे आणि इक्वल टू 16 दिलं म्हणजे आणि आन्सर काय दिलं आपलं 16 दिलं म्हणजे हे काय होईल तर राईट होईल. नंतर 9+4 13 दिलेलं आहे. आता इथे आपल्याला म्हटलं काय की इक्वल टू साईन दिलेलं आहे आपल्याला पण इथे तर काय होणार तर व्हॅल्यू एक साईडची किती आहेत आपली 13 आली आणि एक दिली आपल्याला 12. जर लेफ्ट हँड साईडची सुद्धा 12 असती तर आपण इक्वल टू म्हटलं असतं पण इथे काय तर आपलं 13 मोठा आहे म्हणून काय तर 13 ग्रेटर दॅन 12 आणि आन्सर काय होणार तर आपलं इथे रॉंग येणार आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 बघा फिल इन द ब्लँक्स विथ द राईट सिम्बॉल. ओके, बघा काय दिलं तर 45 डिवायडेड बाय 9 केलं आपला लेफ्ट हँड साईडनी आणि 9 - 4 तर आपला आन्सर किती येतं तर दोन्ही साईडनी काय तर 5 कारण की 5च्या टोलमध्ये 45 होतो 5 9 जार 45 आणि 9 - 4 केलं तर आपलं आन्सर किती येतं 5 म्हणजे इथं काय येणार साईन आपलं इक्वल टू साईन येणार. नंतर सेकंड बघा 6+1 केला आहे म्हणजे आपला आन्सर येणार 7 आणि 3 2 जर येतो आपला 6 म्हणजे काय येणार तर 7 आपला ग्रेटर दॅन येणार आहे आणि 6 येणार आपला लेस दॅन. थर्ड बघा 12 × 2 म्हणजे आपला आन्सर किती येणार तर 24 आणि 20+10 दिलेलं आहे म्हणजे किती तरी होईल इथे 35 म्हणजे काय येणार तर 35 इज ग्रेटर दॅन 24. क्वेश्चन नंबर 3 बघा फिल इन द ब्लँक्स इन द एक्सप्रेशन्स विथ द प्रॉपर नंबर्स. बघा इथे काय दिलेलं आहे फर्स्टमध्ये 1 × 7 7 1 जर तर काय येणार आपला आन्सर 7 म्हणजे 7 × 1. ओके, म्हणजे इथे काय येणार तर व्हॅल्यू आपली लेफ्ट हँड साईडने येणार 7 आणि इथे येणार तर 7 × 1 म्हणजे आपला आन्सर काय नाही ते 7 म्हणजे 7 इक्वल टू 7 आपलं लास्ट आन्सर. सेकंड बघा 5 × 4 आपला आन्सर किती येईल तर 20. इथे काय म्हटलेलं आहे की 5 × 4 ग्रेटर दॅन 7 × 2 म्हटलेलं आहे. व्हॅल्यू टाकायची की जी आपल्याला काय दाखवायला लागते की 5 × 4 पेक्षा लेस असली पाहिजे कारण की आपल्याला साईन कुठं दिलेलं आहे की 5 × 4 हे ग्रेटर आहे असं म्हटलेलं आहे म्हणून काय घेतलं आपण 20 × इथे आपण घेतलं आहे 2
ठीक आहे, कारण की सगळ्यात छोटा नंबर कोणता 7च्या टेबलमध्ये, तो आला 2, म्हणजे इथे 14. कारण की 7 3 जर आपला काय होतं इथे 21 झालं असतं, म्हणजे हे इक्वेशन आपलं चुकलं असतं. ठीक आहे, म्हणून आपण इथे घेतलं आहे 14. थर्ड बघा, 48 डिवायडेड 4 मल्टिप्लाय बाय घेतलेलं आहे. काय घेतलं आहे? 4 मल्टिप्लायड बाय 5, म्हणजे किती येणार आपला आन्सर इथे 20. आणि आपल्याला इथे साईन काय सांगितलेलं आहे की हे 4 मल्टिप्लाय 5 हे ग्रेटर दॅन आहे कशापेक्षा, तर 16. इथे किती आहे? 48 डिवायडेड बाय 3 म्हटलं, म्हणजे 30च्या मध्ये किती येतो? 48. किती झाला तो? 16,000. म्हणून काय दिलं तर 20 इज ग्रेटर दॅन म्हटलं आपल्याला आहे, आणि त्यालाच आपण ग्रेटर दॅन म्हटलं आहे. आणि 5 मल्टिप्लाय बाय घेतला आपण 0, म्हणजे आपला आन्सर काय येणार तर 1 इज ग्रेटर दॅन 0 म्हटलेलं आहे. नंतर दिला 35 डिवायडेड बाय 7. आता 7च्या टेबलमध्ये 35 येतो, तर 5,000. इथे घेतलं आपण 4 + 1, कारण की इथे साईन काय दिलं तर इक्वल टूचं, म्हणजे आपल्याला काय तर एल एच एस आणि आर एचची साईड काय पाहिजे तर आपला दोन्ही सेम पाहिजेत. इथे आपलं 5 आलेलं आहे, आणि 4 + 1 घेतलं तर आपला आन्सर काय नाही तर 5 = 5, म्हणजे दोन्ही साईड काय होणार तर आपले सेम येतील. नंतर बघा 6 मायनस घेतलेलं आहे आपण. ओके, 6 मायनस काय घेतलं इथे 2, म्हणजे आपला आन्सर किती येणार इथे 4. आणि ग्रेटर दॅन म्हटलं आहे 2 + 3, म्हणजे काय येणार तिथे 5. ठीक आहे, म्हणजे काय तर आपल्याला 2 + 3 हे आपल्याला ग्रेटर दाखवायचं आहे, आणि 6 - 2 आपल्याला काय तर लेस दॅन दाखवायचं.